नमस्कार. सध्याला विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. प्रत्येक राजकीय पक्षाने आपापल्या मतदारसंघामधून आपापले उमेदवार यांच्या नावांची घोषणा केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून साधारणपणे 5 लिस्ट जारी केलेल्या आहेत आणि या 5 लिस्टमध्ये साधारणपणे 83 नावांची घोषणा ही वंचित बहुजन आघाडीने केलेली आहे. मग कोणत्या मतदारसंघामधून कोणत्या उमेदवाराला तिकीट देण्यात आलं, कोणता उमेदवार कोणत्या मतदारसंघामध्ये उभे राहणार आहे, यावरती जरा विश्लेषण. सगळ्यात अगोदर वंचित बहुजन आघाडीने पहिली लिस्ट जारी केली ती म्हणजे 21 सप्टेंबर 2024 रोजी. यावेळी त्यांनी साधारणपणे 11 नावांची लिस्ट जाहीर केलेली होती. त्याच्यानंतर दुसरी लिस्ट त्यांनी 9 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केली. याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी 10 नावांची घोषणा केलेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिसरी लिस्ट जारी केली ती म्हणजे 16 ऑक्टोबर 2024 रोजी. यावेळी त्यांनी साधारणपणे 30 नावांची घोषणा केलेली होती. त्याच्यानंतर चौथी लिस्ट साधारणपणे 19 ऑक्टोबर 2024 रोजी जारी केली. याच्यामध्ये साधारणपणे 16 नावांची घोषणा त्यांनी केलेली होती. आणि पाचवी लिस्ट सध्याला 21 ऑक्टोबर 2024 रोजी केली. याच्यामध्ये साधारणपणे 16 नावांची त्यांनी घोषणा केली. आता मतदारसंघांच्या वाईज जर पाहिलं तर कोणत्या मतदारसंघामधून कोण उभा आहे, तर याच्यामध्ये असं दिसून येतं की सगळ्यात पहिली जी लिस्ट त्यांनी जारी केली ती म्हणजे 21 सप्टेंबर 2024 रोजी. साधारणपणे याच्यामध्ये 11 नावांची घोषणा केलेली होती. याच्यामध्ये पहिलं नाव होतं शमीभा पाटील, या रावेर विधानसभेमधून उभा राहणार आहेत. दुसरं नाव आहे तुमचं सविता मुंडे, या तुमच्या सिंदखेड राजा या विधानसभेमधून उभे राहणार आहेत. तिसरं नाव आहे तुमचं मेघा डोंगरे, या वाशिम विधानसभेमधून उभा राहणार आहेत. चौथं नाव आहे तुमचं निलेश विश्वकर्मा, हे धामणगाव रेल्वे या विधानसभा मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. पाचवं नाव आहे तुमचं विनय भांगे, हे नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. सहावं नाव आहे तुमचं डॉक्टर अविनाश नन्ने, हे साकोली विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. सातवं नाव आहे तुमचं फारुख अहमद, हे नांदेड दक्षिण या विधानसभेमधून उभे राहणार आहेत. आठवं नाव आहे तुमचं शिवा नरंगले, हे लोहा विधानसभेमधून उभे राहणार आहेत. त्यानंतर तुमचं 10वं नाव आहे विकास दांडगे, हे औरंगाबाद पूर्व या विधानसभा मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. आणि 11वं नाव म्हणजे किसन चव्हाण, हे शेवगाव विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. आणि पुढचं नाव आहे ते म्हणजे संग्राम माने, हे खानापूर विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे 9 ऑक्टोबर 2024 रोजी 10 नावांची घोषणा केली. या 10 नावांमध्ये सगळेच्या सगळे उमेदवार हे मुस्लिम समाजाचे होते, जो की सगळ्याच राजकीय पक्षांसाठी एक धक्कातंत्र वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं. यामध्ये 10 नावं ही पुढील प्रमाणे आहेत. पहिलं नाव आहे तुमचं शहजाद खान सलीम खान, हे मलकापूर विधानसभेमधून उभे राहणार आहेत. दुसरं नाव आहे तुमचं खातिब सय्यद नातिकुद्दीन, हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. त्याच्यानंतरचं नाव आहे तिसरं सय्यद समी सय्यद साहेब जान, हे परभणी विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. चौथं नाव आहे तुमचं मोहम्मद जावेद मोहम्मद इसा, हे औरंगाबाद मध्य विधानसभेमधून उभे राहणार आहेत. पाचवं नाव आहे तुमचं सय्यद गुलाब नबी सय्यद, हे गंगापूर विधानसभेमधून उभे राहणार आहेत. सहावं नाव आहे तुमचं आयाज गुलजार मौलवी, हे कल्याण पश्चिम या विधानसभेमधून उभे राहणार आहेत. सातवं नाव आहे तुमचं ॲडव्होकेट मोहम्मद अफरोज मुल्ला, हे हडपसर विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. त्याचबरोबर तुमचं 8वं नाव आहे ते म्हणजे इम्तियाज जाफर नदाफ, हे मान विधानसभेमधून उभे राहणार आहेत. आणि 9वं नाव आहे तुमचं आरिफ मोहम्मद अली पटेल, हे शिरोळ विधानसभा मतदारसंघातून उभे राहणार आहेत. आणि 10वं नाव आहे ते तुमचं अल्लाउद्दीन हयात चांद काझी, हे सांगली मतदारसंघामधून उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिसरी लिस्ट साधारणपणे 16 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करण्यात आली. याच्यामध्ये साधारणपणे 30 नावांची घोषणा करण्यात आलेली होती. याच्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे धुळे शहर, या ठिकाणातून जितेंद्र शिरसाट हे उभं राहणार आहे. मित्रांनो,
तिसऱ्या लिस्ट पासून वंचित बहुजन आघाडीने त्यांच्या उमेदवारांच्या नावाच्या पुढे तो उमेदवार कोणत्या जातीचा आहे हे प्रामुख्याने लिहिण्यासाठी सुरुवात केली. अशा प्रकारचा प्रयोग वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून 2019च्या लोकसभा विधानसभा या निवडणुकीमध्ये करण्यात आलेला होता आणि तोच प्रयोग 2024च्या देखील विधानसभा निवडणुकीमध्ये करण्यात येतोय. यामागचं कारण असं आहे की ज्या महाराष्ट्रामधील छोट्या छोट्या जातींची जे पुढारी आहेत, ज्या जातींना आतापर्यंत प्रतिनिधित्व देण्यात आलेलं नाही, अशा जातीतील लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधित्व देत आहोत अशा प्रकारचा संदेश या ठिकाणातून देण्यात येतो. साधारणपणे 16 ऑक्टोबर 2024ला साधारणपणे 30 नावांची घोषणा केलेली होती. यामध्ये पहिलं नाव आहे ते तुमचं धुळे शहर. या ठिकाणातून जितेंद्र शिरसाट उभे राहणार आहेत, ते बौद्ध समाजाचे आहेत. त्याच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे सिंदखेडा मतदारसंघ, याच्यामधून भोजसिंग तोडरसिंग रावल जे की राजपूत समाजाचे आहेत. तिसरं नाव आहे तुमचं उमरेड, या ठिकाणातून सपना राजेंद्र मेश्राम ज्या की बौद्ध समाजाचे आहेत. चौथं नाव आहे तुमचं बल्लारपूर, या ठिकाणातून सतीश मुरलीधर मालेकर जे की कुणबी समाजाचे आहेत. पाचवं नाव आहे तुमचं चिमुरी विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणातून अरविंद आत्माराम सांदेकर जे की माना जातीचे आहेत. त्याचबरोबर तुमचं 6वं नाव आहे किनवट मतदारसंघ, या ठिकाणातून प्राचार्य विजय खुपसे जे की अंध आदिवासी या जातीचे आहेत. 7वा मतदारसंघ आहे तुमचा नांदेड उत्तर, या ठिकाणातून प्राचार्य डॉक्टर गौतम दुथंडे जे की बौद्ध समाजातून येतात. 8वा मतदारसंघ आहे तुमचा देगलूर, या ठिकाणातून सुशील कुमार देगलूरकर जे की बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत. 9वा मतदारसंघ आहे तुमचा पाथरी, या मतदारसंघामधून विठ्ठल तळेकर जे की माळी समाजामधून येतात. 10वं नाव आहे तुमचं परतूर आष्टी, या ठिकाणातून रामप्रसाद थोरात जे की माळी समाजाचे उमेदवार आहेत, ते या ठिकाणातून निवडणूक लढणार आहेत. 11वं नाव आहे ते म्हणजे घनसावंगी, या ठिकाणातून सौ कावेरीताई बळीराम खटके जे की धनगर समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून निवडणूक लढणार आहेत. 12वं नाव आहे जालना मतदारसंघ, या ठिकाणातून डेव्हिड घुमारे जे की ख्रिश्चन समाजाचे आहेत. 13वं नाव आहे तुमचं बदनापूर, या ठिकाणातून सतीश खरात जे की बौद्ध समाजाचे आहेत. 14वं नाव आहे तुमचं देवळाली मतदारसंघ, या ठिकाणातून अविनाश शिंदे उभा राहणार आहेत जे की बौद्ध समाजाचे आहेत. 15वं नाव आहे तुमचं इगतपुरी, या ठिकाणातून भाऊराव काशीनाथ इंगळे जे की महादेव कोळी या समाजाचे आहेत. 16वं नाव आहे तुमचं उल्हासनगर मतदारसंघ, या ठिकाणातून डॉक्टर संजय गुप्ता हे उभे राहणार आहेत जे की उत्तर भारतीय आहेत. 17वं नाव आहे तुमचं अणुशक्ती नगर विधानसभा, या ठिकाणातून सतीश राजगुरू उभे राहणार आहेत जे की बौद्ध समाजाचे उमेदवार आहेत. 18वं नाव आहे तुमचं वरळी मतदारसंघ, या ठिकाणातून अमोल आनंद निकाळजी उभा राहणार आहेत जे की बौद्ध समाजाचे आहेत. 19वं मतदारसंघ आहे पेन मतदारसंघ, या ठिकाणातून देवेंद्र कोळी हे उभे राहणार आहेत जे की कोळी समाजाचे आहेत. 20वं नाव आहे ते म्हणजे आंबेगाव मतदारसंघ, या ठिकाणातून दीपक पंचमुख हे उभे राहणार आहेत जे की बौद्ध समाजाचे आहेत. 21वं नाव आहे संगमनेर मतदारसंघ, या ठिकाणातून अजीज अब्दुल ओरा जे की मुस्लिम समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर 22वं मतदारसंघ आहे राहुरी, या मतदारसंघातून अनिल भिकाजी जाधव हे भिल्ल समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 23वा मतदारसंघ आहे तुमचा माजलगाव, या ठिकाणातून शेख मंजूर चांद जे की मुस्लिम पिंजारी या समाजातून येतात. 24वा मतदारसंघ आहे तुमचा लातूर शहर, या ठिकाणातून विनोद खटके हे उभे राहणार आहेत जे की बौद्ध समाजाचे आहेत. 25वा मतदारसंघ आहे तुमचा तुळजापूर, या ठिकाणातून डॉक्टर स्नेहा सोनकाटे या धनगर समाजाचे आहेत, या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 26वा मतदारसंघ आहे उस्मानाबाद मतदारसंघ, या ठिकाणातून ॲडव्होकेट प्रणित शामराव डिकले
जे की मराठा समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 27वा मतदारसंघ आहे परांडा मतदारसंघ. या ठिकाणातून प्रवीण रणबागुल हे उभे राहणार आहेत, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 29वा मतदारसंघ तुमचा माळशिरस मतदारसंघ आहे. या ठिकाणातून राज यशवंत कुमार हे उभे राहणार आहेत, जे की बौद्ध समाजाचे आहेत. त्याच्यानंतरचा मतदारसंघ आहे तुमचा अक्कलकोट. या अक्कलकोट मतदारसंघामधून संतोष कुमार खंडू इंगळे हे उभे राहणार आहेत, जे की बौद्ध समाजाचे आहेत. आणि शेवटचं आणि 30वा मतदारसंघ म्हणजे मिरज मतदारसंघ. या ठिकाणातून विज्ञान प्रकाश माने हे उभे राहणार आहेत, जे की बौद्ध समाजाचे आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून साधारणपणे 83 नावांची घोषणा केलेली आहे. यापैकी 3 लिस्ट आपण पाहिलेल्या आहेत. आता 4थी लिस्ट साधारणपणे 16 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आली. याच्यामध्ये साधारणपणे 16 नावांची घोषणा करण्यात आलेली होती. याच्यामध्ये पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे तुमचा शहादा मतदारसंघ. शहादा मतदारसंघामधून अलीबाबा राशीद तडवी, जे की तडवी समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. दुसरा मतदारसंघ आहे तुमचा साक्री. या मतदारसंघामधून भीमसिंग बटन, जे की भिल्ल समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. तिसरा मतदारसंघ आहे तुमचा तुमसर. या विधानसभा मतदारसंघामधून भगवान भोंडे उभा राहणार आहेत, जे की गोंड गवारी समाजाचे आहेत. चौथा मतदारसंघ आहे तुमचा अर्जुनी मोरगाव. या ठिकाणातून दिनेश रामरतन पंचभाई, जे की बौद्ध समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. पाचवा मतदारसंघ आहे तुमचा हदगाव. हदगाव या मतदारसंघामधून दिलीप राठोड, जे की बंजारा समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 6वा मतदारसंघ आहे तुमचा भोकर मतदारसंघ. या ठिकाणातून रमेश राठोड, जे की बंजारा समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 7वा मतदारसंघ आहे तुमचा कळमनुरी. या ठिकाणातून दिलीप तातेराव मस्के, जे की धनगर समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 8वा मतदारसंघ आहे तुमचा कळमनुरी. कळमनुरी मतदारसंघामधून दिलीप तात्याराव मस्के हे धनगर समाजाचे उभे राहणार आहेत. त्याच्यानंतर तुमचा सिल्लोड मतदारसंघ. सिल्लोड मतदारसंघामधून मनोहर जगताप हे उभे राहणार आहेत, जे की बौद्ध समाजाचे आहेत. 10वा मतदारसंघ आहे तुमचा कन्नड. कन्नड मतदारसंघामधून अयाज मकबूल शहा, जे की फकीर या समाजामधून येतात. त्याच्यानंतर 10वा मतदारसंघ आहे तुमचा औरंगाबाद पश्चिम. या ठिकाणातून अंजन लक्ष्मण साळवे, जे की बौद्ध समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 11वा मतदारसंघ आहे तुमचा पैठण. या ठिकाणातून अरुण सोनाजी घोडके, जे की साळी समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 12वा मतदारसंघ आहे तुमचा महाड. या ठिकाणातून आरिफ अब्दुल्ला खान देशमुख, जे की मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत. 13वा मतदारसंघ आहे तुमचा गेवराई. या ठिकाणातून प्रियंका शिवप्रसाद खेडकर, ज्या की वंजारी समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 14वा मतदारसंघ आहे तुमचा आष्टी. या ठिकाणातून वेदांत सुभाष भादवे, जे की बौद्ध समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. 15वा मतदारसंघ आहे तुमचा कोरेगाव. या ठिकाणातून चंद्रकांत जानू कांबळे, जे की बौद्ध समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार आहेत. आणि 16वा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण. या ठिकाणातून संजय कोंडिबा गाडे, जे की बौद्ध समाजाचे आहेत, हे या ठिकाणातून उभे राहणार. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीने साधारणपणे 21 ऑक्टोबर 2024ला आणखी 5वी लिस्ट जारी केली आणि या 5व्या लिस्टमध्ये साधारणपणे 16 नावांची घोषणा करण्यात आलेली होती. या 16 नावामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे तुमचं भुसावळ या मतदारसंघामधून जगन सोनवणे उभे राहणार आहेत. दुसरा मतदारसंघ आहे तुमचा मेहकर. या विधानसभेमधून डॉक्टर ऋतुजा चव्हाण उभा राहणार आहेत. तिसरा मतदारसंघ आहे तुमचा मुर्तजापूर. या ठिकाणातून सुगत वाघमारे उभा राहणार आहेत. चौथा मतदारसंघ आहे तुमचा आवळा माझीवाडा, जो की ठाण्यामध्ये येतो. त्यामधून लोबसिंग राठोड हे उभे राहणार आहेत. 5वा मतदारसंघ आहे ऐरोली. या ठिकाणातून विक्रांत चिकणे हे उभे राहणार आहेत. 6वा मतदारसंघ आहे तुमचा जोगेश्वरी पूर्व. या मतदारसंघामधून परमेश्वर रणशूर हे उभे राहणार आहेत. 7वा मतदारसंघ आहे तुमचा मालाड. या मतदारसंघामधून अजय रोकडे उभे राहणार आहेत. 8वा मतदारसंघ आहे तुमचा अंधेरी पूर्व.
या ठिकाणातून ॲडव्होकेट संजीव कुमार कलकोरी हे उभे राहणार आहेत. 9वा मतदारसंघ आहे तुमचा घाटकोपर पश्चिम, या ठिकाणातून सागर गवई हे उभं राहणार आहेत. 10वा मतदारसंघ आहे तुमचा रिसोड, या ठिकाणातून प्रशांत गोळे हे उभं राहणार आहेत. 11वा मतदारसंघ आहे तुमचा दिंडोशी, या ठिकाणातून राजेंद्र ससाने हे उभं राहणार आहेत. 12वा मतदारसंघ आहे तुमचा घाटकोपर पूर्व, या ठिकाणातून सुनीता गायकवाड या उभा राहणार आहेत. त्याचबरोबर तुमचं 13वं नाव आहे ते म्हणजे चेंबूर विधानसभा मतदारसंघ, या ठिकाणातून आनंद जाधव हे उभं राहणार आहेत. 14वा मतदारसंघ आहे बारामती. बारामती या विधानसभा मतदारसंघामधून मंगलदास निकाळजे हे उभे राहणार आहेत. 15वा मतदारसंघ आहे तुमचा श्रीगोंदा. श्रीगोंदा मतदारसंघामधून अण्णासाहेब शेलार हे विधानसभेसाठी उभा राहणार आहेत. आणि 16वा मतदारसंघ आहे तो म्हणजे उदगीर. या उदगीर मतदारसंघामधून डॉक्टर शिवाजीराव देवनाळे हे उभा राहणार आहे. अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत साधारणपणे 5 लिस्ट जारी केलेल्या आहेत आणि या 5 लिस्टमधून साधारणपणे 83 नावांची घोषणा केलेली आहे. पहिल्या लिस्टमध्ये त्यांनी 11 नावाची लिस्ट जारी केली, दुसऱ्या लिस्टमध्ये 10 नावांची घोषणा केली, तिसऱ्या लिस्टमध्ये त्यांनी 30 नावांची घोषणा केली, चौथ्या लिस्टमध्ये 16 नावांची घोषणा केली आणि 5व्या लिस्टमध्ये देखील त्यांनी 16 नावाची घोषणा ही केलेली आहे. म्हणजेच वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत 5 लिस्ट जारी करून आतापर्यंत 83 नावांची घोषणा ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी केलेली आहे.